सक्रिय आहे असं काही मला कळलेले आता तालुक्यामध्ये एकही म्हणून दिसत नाही. आणि आमच्या आबाच्या ह्या भेटण्यामध्ये लोकांच्या कामामध्येच त्यांच्या ह्या त्यांनी आमच्या अन्नाची ताकद फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. आणि असे सुखदुःखात संकटात जे सापडण्यासाठी प्रेमाने मेहनत करून सगळ्यांना सहकार्य करणारे आमचे आबा आणि आमचे नाना त्यांनी या कॉलेजची धुरा हातात घेतली. आणि आपल्या हॉस्टेलमध्ये कॉलेजचं पूर्ण मॅनेजमेंट कुठेतरी काम करायला अडचणी यायच्या वास्तविक पदाची तुला कॉलेज आहे आणि इतक्या वर्ष चालल्यानंतर त्याची विशेष प्रगती होत आहे याचं महाराष्ट्र प्रयोग करत नाही. परंतु नानांनी जेव्हा कारभार हातात घेतला आणि ह्या 2-4 वर्ष पूर्ण केली. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना प्रथम शुभेच्छा देतो. पुढील उर्वरित आयुष्य हे 100च्या पार करू, 100 पार करू आणि ते निश्चित 100 पार करतील. आता रात्रीच्या काय निकाल लागला मला काय माहिती नाही. बॅडमिंटन जर दिवस खेळत आहे तेव्हा त्यांना कुठलीच बाधा होणार नाही आणि होऊ नये अशी मी गुरुदत्ताच्या प्रार्थना करतो. आणि मला काल 56 वर्ष पूर्ण झाली. आज 57व्या वर्षात मी पदार्पण करतो. आणि खरोखर सर शिंदे सर म्हणले की आम्ही शेजारी आम्ही दोघं आम्हाला शेजारी चेअरमन पण आहे. म्हणजे इथं तसं जर पाहिलं तर एक त्रिमूर्तीचा अवतार या स्टेजवरती आहे. तेव्हा याला चुकून चालणार नाही. तेव्हा हा संयुक्त कार्यक्रम या दोन्ही कॉलेजचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, माझ्या माता भगिनी, आमच्या आका सुभाताई आणि नानाची आमची लाडकी कन्या, तिला मी म्हणतो तुझे केस मला कापून टाकायचे ती काय माझा ते का म्हणजे चांगले केस आहेत तेव्हा स्वागत. पत्रकार बंधू, आमच्यावर प्रेम करणारी सर्व स्तरातून आलेली इतर माझे बांधव, मी एकच म्हणणार आहे गौतम नाना की माणसाने माणसाच्या नजर जर सरळ ठेवली तर त्याला कुठंच आकार काही कमी पडत नाही. आता चेअरमन म्हणले असं काही नाही, पण नजर साफ ठेवा. निश्चित यश अलाउद्दीन सर आपल्या पाठीमागे येतं बरोबर आहे ना. कवी सम्राट आहे. यश आपल्या पाठीमागे आल्याशिवाय राहत नाही. आणि चेअरमनने उल्लेख केला की आम्हाला राजकारण, आमचा राजकारणाशी तसा आमचा पिंडच नाही, त्याचाही नाही, माझाही नाही. बरं का चेअरमन, आम्हाला जर लोकांना गरज असेल तर आम्ही तिथं उभं राहणार आहे. आम्हाला त्याची बिलकुल काही गरज नाही. मी म्हणलं ना, नजर साफ जर ठेवली देश त्याच्या मागे येतं. आमचं तसं मनही साफ आणि नजरही साफ. त्याच्यामुळे आम्हाला कशाचीच कसलीच काहीची एक भीती नाही. अशी आमच्या दोघांची जोडी हे आज नाही, आमच्या वडिलांच्या काळापासून ही जोड म्हणजे म्हणून तिथून पुढे आमची पण जोडी जोडली. आपण असं म्हणतो ना, गावड्या शेजारी पवळा जर बांधला तो बांधणार म्हणून गुण लागतो. आता आम्हाला कितीही पोळे आमच्या शेजारी आले, आम्ही ढवळे आम्हाला कधी डागच पडणार नाही आणि आता पडूही शकत नाही. आमच्या पुढच्या पिढीलाही पडणार नाही, कारण ते दिसतं लगेच. वाण किंवा गुण, वाण लागायचं असं वाणच लागतो, गुण लागायचं असेल तर गुणच लागतो. तसं आमच्यात वाण हा दुसऱ्याच्याकडून येऊ लागणार नाही.
आमच्याकडे गुण हे निश्चित उतरतील. तेव्हा मी जास्तीचं न बोलता मला राजस्थानला जायचंय लग्नाला. सर्वप्रथमतः तेज वार्ताचे मी वाढदिवसानिमित्त इथे येऊन जी मुलाखत घ्यायला लागली त्याबद्दल हार्दिक असं अभिनंदन करतो, स्वागत करतो. नॉर्मली आजकालच्या युगामध्ये वाढदिवस साजरा करणे म्हणजे डीजे लावून कुठेतरी धांगडधिंगा घालणे, परंतु आज या सर्व गोष्टींना आम्ही इथे फाटा देत आहोत. माझे वरिष्ठ सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य देवीदास आबा धस व मी स्वतः किशोर आंबर्डे आम्ही एकत्रितरित्या या शैक्षणिक संकुलामध्ये वाढदिवस साजरा करून सामाजिक उपक्रम म्हणून दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजन करतो. रुग्णांना फळ वाटप आहे, काही आपल्या भागामध्ये आष्टीमध्ये जे गरीब वस्ती आहे तिथे जाऊन अन्नधान्याचं वाटप करतो व अशा प्रकारे सामाजिक वृत्ती बांधिलकी सांभाळून वाढदिवस साजरा करतो. तुम्ही सर्वांनी इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जे लोक आले होते त्या सर्वांचा मी ऋणी आहे व सर्वांचे आभार व्यक्त करून माझे 2 शब्द पुरे करतो. माननीय किशोर नाना हंबर्डे सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योगपती, आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, गेल्या 5 वर्षापासून त्यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाने आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो. नानांचं पहिल्यापासूनच सांगणं असतं की आज जे काही वाढदिवस साजरे होतात त्याच्यामध्ये डीजे, मोठमोठाले बॅनर लावले जातात, अनावश्यक खर्च केला जातो, सगळी तरुणाई बेधुंद अवस्थेत डान्स करतात, यांनी संस्कृतीचा सगळा नाश होत चाललेला आहे. म्हणूनच हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय. आज 11 नोव्हेंबर रोजी माननीय किशोर नाना हंबर्डे यांचा वाढदिवस, तसेच 10 नोव्हेंबर माननीय देवीदास आबा धस यांचा वाढदिवस आज या ठिकाणी आम्ही संयुक्तिकरित्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आष्टी मध्ये आम्ही साजरा करत आहोत. या वाढदिवसानिमित्त आम्ही विविध सामाजिक उपक्रमाने हा वाढदिवस साजरा करत असतो.
या ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात आयोजन करत असतो। त्याचप्रमाणे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम, गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप आम्ही करत असतो। विविध क्षेत्रातील नाना व आबांचा मोठा जनसंपर्क, त्याचप्रमाणे त्यांच्या मोठा मित्रपरिवार आहे व आजच्या या दिवशी त्यांच्यावर शुभेच्छेचा वर्षाव करण्यासाठी महाविद्यालयामध्ये सर्व मित्रपरिवारांचं या ठिकाणी आगमन होत असतं। त्यानिमित्ताने या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलं असेल की या सत्कार समारंभ तसेच हे रक्तदान शिबिर व या ठिकाणी जे काही उपक्रम केले जातात हे सर्व समाजोपयोगी उपक्रम या ठिकाणी केले जातात आणि याच प्रकारचे वाढदिवस, अशा प्रकारचे वाढदिवस करावा सर्वांनी, अशा प्रकारे मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो। नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर सोपानराव निंबोरे। आमच्या महाविद्यालयामध्ये आज आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर नाना आणि श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष देवदास आबा धस यांचा वाढदिवस या ठिकाणी संयुक्त साजरा झालेला आहे। त्यानिमित्तानं किशोर नाना आणि देवदास आबा धस यांचा सत्काराचा कार्यक्रम करून आम्ही आज या ठिकाणी सामाजिक उपक्रम म्हणून भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आत्ताच मी पहिलं रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चित समाजाला या दृष्टीने एक संदेश देऊ इच्छितो की आपण रक्तदान वारंवार केलं पाहिजे, किमान वर्षातून 2 वेळेस तरी केलं पाहिजे। आजचं माझं हे 27वं रक्तदान आहे आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची सांगायची म्हणजे आपलं अवयवदान किंवा देहदान हे देखील माणसाने केलं पाहिजे। समाजाच्या मरणोत्तर देखील आपण पुढे कामाला आलं पाहिजे, त्या दृष्टीनं मी देखील अवयवदान केलेलं आहे। या निमित्तानं किशोर नाना आणि देवदास आबा धस जे सामाजिक उपक्रमामध्ये नेहमी हिरिरीने भाग घेतात, त्यामुळे त्यांच्या भावी जीवनासाठी सर्व समाजाच्या वतीने, आमच्या महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांना भावी जीवनासाठी हार्दिक अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्कार, मी अनिस मोमीन। आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज वेब चॅनल। आपल्या परिसरातील ताज्या घटना, चालू घडामोडींचे व्हिडिओ वृत्त पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि रहा अपडेट।